आलेला आहे की मागे बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आणि त्यांच्या फोटोच्या समोर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही उभे आहेत। हे आशादायी आणि एक दिलासादायक चित्र मराठी माणसासाठी, मनसैनिकांसाठी आणि शिवसैनिकांसाठी म्हणावा लागेल। राज ठाकरे मातोश्रीवरून निघतायत, त्यांचा ताफा जो आहे तो हळूहळू आता मातोश्रीमधून बाहेर पडेल। तर दुसरीकडे आपण पाहताय की उद्धव ठाकरे या छोटेखानी व्यासपीठावर आलेले आहेत। काही बोलतात का, माध्यमांना काही प्रतिक्रिया देतात का, शिवसैनिकांना काही सांगतात का, संबोधित करतात का, हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। एकूणच खरं तर बाळासाहेब यांची इच्छा होती की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र राहावं, मात्र मनसे हा पक्ष स्थापन झाल्यानंतर हे दोन्ही बंधू वेगळे झाले आणि आता पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये भेटत असले तरी सुद्धा त्यांचं मनोमिलन आता झालेलं आहे असं म्हणावं लागेल। कारण आत्ताच काही दिवसांपूर्वीच एक विजय मेळावा झाला, त्यामध्ये उद्धव ठाकरे म्हणाले होते एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राजकीय पद्धतीने सुद्धा हे बंधू एकत्र राहतात का ते आगामी काळात पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। बाळा नंदगावकर, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यामध्ये साधारणतः 20 मिनिटं चर्चा झाली आहे। ती चर्चा नेमकी काय झाली, युती संदर्भात चर्चा झाली का, काही राजकीय चर्चा झाली का, हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। सध्या राज ठाकरे हे मातोश्री बाहेर आहेत आणि ते निघतायत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं अभिष्टचिंतन करत असताना त्यांना लाल गुलाबाच्या फुलांचा एक बुके जो आहे तो दिला। लाल रंग, लाल गुलाबाचं फूल हे प्रेमाचं प्रतीक मानलं जातं आणि या दोन्ही बंधूंमधलं हे प्रेम जे आहे ते असंच सदैव राहावं, याच शिवसैनिकांच्या आणि मनसैनिकांच्या भावना आहेत। पुन्हा एकदा जाऊयात, दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। दिनेश, उद्धव ठाकरे या ठिकाणी काही संबोधित करणार का, माध्यमांना प्रतिक्रिया देणार का? तर आपण आता या ठिकाणी पाहतोय की राज ठाकरे यांचा ताफा मातोश्रीवरून निघालेला आहे। उद्धव ठाकरे यांच्या समोरूनच राज ठाकरे यांची गाडी जी आहे ती जातीये। कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि या कार्यकर्त्यांमध्ये फक्त शिवसैनिकच नाहीयेत तर मनसैनिक सुद्धा आहेत, मनसेचे कार्यकर्तेही आहेत। पुढे आता उद्धव ठाकरे या संदर्भात प्रतिक्रिया देणार आहेत, मात्र काही वेळानंतर आपण प्रतिक्रिया देऊ असं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय। शिवाय राज ठाकरे मात्र माध्यमांशी न बोलताच गेले। माहिती नाही तुम्हाला मागे त्याच्यामुळे एक वेगळंच महत्त्व आजच्या दिवसाला प्राप्त झालेलं आहे। आणि या महत्त्वपूर्ण दिवसाच्या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना काय संबोधन करतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। दिनेश, उद्धव ठाकरे यांच्यावर काल रात्रीपासूनच फुलांचा वर्षाव होतोय, त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत, मात्र आजचा दिवस खासच म्हणावा लागेल। त्यांचा वाढदिवस असताना राज ठाकरे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी स्वतः मातोश्रीवर आले। 20 मिनिटं या दोघांमध्ये भेट झालेली आहे। राज ठाकरे यांचा ताफा मातोश्रीवरून निघालेला आहे। उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना काही संबोधित करणार का? पुन्हा एकदा दिनेश दुखंडे यांच्यासोबत आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करणार आहोत, मात्र ही दोन दृश्य जी आहेत आपण पाहताय। राज ठाकरे यांचा ताफा जो आहे तो मातोश्रीवरून निघालेला आहे आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना अजूनही कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत।
आणि शिवसेनेचे सर्व नेते जे आहेत त्यावेळेला उपस्थित आहेत. तर सुनील राऊत या ठिकाणी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. आज मोठ्या संख्येनं कार्यकर्ते त्यांची भेट घेण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर हा छोटा चिमुकले सुद्धा त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आल्याचं आपण पाहतोय. 20 मिनिटं खरं तर ठाकरे बंधूंमध्ये चर्चा झालेली आहे. त्या संदर्भात त्यांनी नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा केली हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.